हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल शशांक रावले। आजचा हा व्हिडिओ मी भरपूर एक्साइटमेंट मध्ये बनवत आहे कारण आज संडे आहे, रविवारचा दिवस आहे आणि आज माझा पहिलं बुक लॉन्च आहे। फर्स्ट टाइम माझं बुक लॉन्च आहे मुंबईच्या जिंजर हॉटेलमध्ये आणि ते कोण लॉन्च करणार आहे तर चेतन भगत सर, जे की भरपूर मोठे रायटर आहेत। ओके, ज्यांनी त्यांच्या पुस्तकांमुळे काय पोचे, 3 इडियट्स, 2 स्टेट्स, हाफ गर्लफ्रेंड सारखे मूवीज रिलीज झालेले आहेत। ही अशी मोठी व्यक्ती आहे आणि त्यांनी मला मोटिवेट केलं। सो इट्स अ ग्रेट थिंग फॉर मी। अशा फ्रेंड्स, मला सांगायला आवडेल की माझं एवढं बिझी शेड्यूल असतं की मला बुक लिहायला वेळ नसायचा, राईट, आणि म्हणजे खूप स्ट्रगल करावं लागायचं। पण आज माझं फायनली जे आहे माझं बुक रेडी झालंय, कारण चेतन भगत सरांसारखं इन्स्पिरेशन आहे। त्यामुळे मी रात्रंदिवस मी फार मेहनत घेतली आहे मी या बुकवरती। मी रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजून जागून रात्री हार्डली 2-3 तास झोपून मी ही बुक कंप्लीट केली, कारण दिवसभर माझे टीव्ही शूट्स, सेशन्स, मीटिंग्स मध्ये मी आणि मार्केट बघण्यामध्ये मी बिझी असायचो, राईट। सो असं करत करत मी ती बुक रेडी केली आहे। सो ती नक्कीच तुम्ही वाचू शकता आणि आज मला दाखवायला आवडेल आमची अख्खी फॅमिली आम्ही चाललेलो आहोत, राईट, बुक लॉन्च साठी। इथे सगळ्यांनी हाय करू शकता एव्हरीवन। येस येस सगळ्यांनी, येस एव्हरीवन, या। सो आमचे हे बाउन्सर्स आहेत आणि आमची अख्खी टीम आमचे चाललेलो आहोत आजच्या या इव्हेंटसाठी। सो वी आर रिअली व्हेरी एक्साइटेड। हा माझा मुलगा आहे, ओके, अरे या, ओके, सो वी आर रिअली व्हेरी एक्साइटेड फॉर दिस टुडेज इव्हेंट, राईट। अँड सो नक्कीच मी भरपूर या बुकवरती मी मेहनत फ्रेंड्स घेतलेली आहे आणि ते नक्कीच तुम्ही बुक वाचू शकता। त्या बुकचं नाव आहे द अल्टिमेट सक्सेस, असं त्या बुकचं फ्रेंड्स नाव आहे। आणि त्यामध्ये मला सांगायला आवडेल मी अख्खी माझी लाईफ जर्नी मी त्याच्यामध्ये लिहिलेली आहे आणि प्रत्येक पेज जे आहे हे मी स्वतः लिहिलेलं आहे। कुठेही म्हणा AI मदतीने किंवा ChatGPTच्या मदतीने किंवा कुठेही घोस्ट रायटिंग काय असं मला सांगतो, घोस्ट रायटिंग म्हणजे 10-15% हे फक्त रायटरचं असतं, बाकी सगळं वेगळीच टीम बुक बनवून लिहिते, राईट। त्यामुळे तुम्हाला भरपूर ती अख्खी बुक वाचताना सगळं रिपीटेड तुम्हाला वाटतं, राईट। पण आपल्या पुस्तकात असं नाही, एक पेज मी स्वतः मेहनतीने लिहिलेलं आहे। कारण तुम्हाला माहिती आहे माझं काम कसं आहे की मला म्हणतात ना फेक रायटिंग आवडत नाही, पण मी प्रत्येक पेज जे मी स्वतः लिहिलेलं आहे। पुस्तकाबद्दल मला अजून पण तुम्हाला सांगायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये, पण त्याआधी मला सांगायला आवडेल चेतन भगत सर तर इनॉग्रेट करणारच आहे बुक, पण त्याचबरोबर मला माझ्या कामासाठी, माझ्या लिहिलेल्या पुस्तकासाठी आणि माझं ओव्हरऑल शेअर मार्केटच्या कामासाठी मला सोहा अली खान मॅडम आहेत, राईट, ज्या भरपूर मोठ्या ऍक्ट्रेस आहेत, जे की सैफ अली खान यांच्या सिस्टर आहेत, त्यांच्याकडनं देखील आज अवॉर्ड मिळणार आहे। आता मध्यंतरी 2 दिवसापूर्वी काय झालं त्यांच्या कुटुंबामध्ये आपल्या सर्व अख्ख्या देशाला माहिती आहे, राईट, की त्यांच्यावरती अटॅक झाला सैफ अली खान सरांवरती, राईट। सो त्यांच्या पूर्ण कुटुंबावरती एक संकट होतं आणि सगळे टेन्शनमध्ये होते आणि चिंताजनक परिस्थिती सैफ अली खान सरांच्या प्रकृतीची पण। आणि त्यामुळे आम्हाला सोहा अली खान मॅडमचं आम्हाला कन्फर्मेशन थांबलं होतं, कारण शेवटी घरी असं झालंय तर मग कसं काय मॅनेज करायचं। पण जेव्हा सरांची तब्येत स्टेबल झाली, जेव्हा कन्फर्मेशन आलं की येस ही स्टेबल नाव सैफ अली खान सर, त्यावेळी आम्हाला समोरून कन्फर्मेशन आलं सोहा मॅडमचं दॅट शी इज गोइंग टू कम फॉर अवर इव्हेंट आणि तो आमच्यासाठी भरपूर आनंदाची गोष्ट आहे। आणि आजच सकाळी आपण न्यूज देखील पाहिली असेल की जे आरोपी आहे त्याला ठाण्यामधनं कासारवडवलीच्या एका जंगलामधनं त्या व्यक्तीला अरेस्ट केलं। आता हे खरोखर तो आरोपी आहे की नाही, आता हे पोलीस त्याचं तपासणी करतील। भरपूर मोठी पोलिसांचं पथक हे त्या आरोपीला शोधण्यामागे लागलेलं होतं, राईट। आणि मग त्याला फायनली आज पकडलं गेलेलं आहे आणि खार पोलीस स्टेशनला त्या व्यक्तीला नेलं गेलेलं आहे, ज्यांनी जो आहे सैफ अली खान सरांवरती हमला केला होता। सो त्यामुळे आम्ही ऑलरेडी आम्ही प्रे करत होतो की लवकर जास्त रिकव्हरी होते, ज्याने का सोहा अली खान मॅडम अजून चांगल्या रीतीने आपला इव्हेंट अटेंड करू शकतील आनंदाने आणि त्यांच्या मनात कुठेही जे काही त्यांच्या फॅमिलीत घडलं त्याचं दुःख राहणार नाही। आणि आज मला वाटतं सैफ सरांची तब्येत तर बऱ्यापैकी सुधारलेली आहे, पण त्याचबरोबर इव्हन आरोपी पकडला गेले त्याच्याबद्दलचा पण कदाचित त्यांच्या फॅमिलीमध्ये एक आनंद असेल किंवा एक सुखाचं वातावरण असेल। त्यामुळे आज अजून चांगला इव्हेंट होईल आणि अजून चांगल्या रीतीने आपण हा कार्यक्रम करणार। त्याचा व्हिडिओ पण मी जे आहे मी अपलोड करीन आपल्या ह्या शशांक रावले युट्यूब चॅनलवरती, राईट। पण लक्षात घ्या की जे मी पुस्तक लिहिलेलं आहे, राईट, त्या पुस्तकामध्ये तुम्हाला भरपूर काय गोष्टी मिळणार आहे, भरपूर काय नॉलेज मिळणार आहे। फार मेहनतीने मी शून्यातनं करोडपती कसा झालो, लक्षात प्रेक्षकांना ॲट द एज ऑफ 21, आज माझं वय 36 आहे, ॲट द एज ऑफ 21
माझ्या अंगावरती 85 लाखाचं कर्ज होतं. मी ॲट एज ऑफ 17 मी व्यवसाय चालू केला. ॲट एज ऑफ 18 मी पहिला इन्कम टॅक्स पे केला. त्यावेळी माझ्या अंगावरती 85 लाखाचं माझ्यावरती कर्ज होतं. म्हणजे आजचं इन्फ्लेशन पकडून राईट, म्हणजे मी वेगळा व्यवसाय होतो, शेअर मार्केटमध्ये नव्हतो, वेगळा व्यवसाय होतो. म्हणजे आजचं हे इन्फ्लेशन पकडून जवळपास नाही म्हटलं तरी एक 3.5-4 करोडची ती अमाऊंट झाली. एवढं प्रेशर होतं, ज्यामुळे जीवाचं बरं वाईट करायचं असं माझ्या अनेकदा मी ते प्रयत्न केले 3-4 वेळा राईट. सो आणि त्यातनं मी बाहेर पडलो आणि शेअर मार्केटमध्ये आलो तर भरपूर चांगला मी माझ्या लोकांनी सगळ्यांनी पैसा कमवला आणि सगळेच पुढे गेले माझ्यामुळे. आणि आज एक चांगलं आयुष्य आपण जगतोय आणि मी लाखो लोकांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्यूट केलेल्या गेल्या 18 वर्षामध्ये राईट. सो लक्षात घ्या की ह्याची पूर्ण जर्नी, तर तुम्हाला अनेक गोष्टी म्हणजे माझ्या माइंडमध्ये भरपूर क्लटर होता, तो कसा दूर गेला. मी सहसा कधी आजारी पडत नाही राईट. तर त्यासाठी मी कोणकोणत्या गोष्टी फॉलो करतो, मी माझं टाइम मॅनेजमेंट कसं करतो, त्याच्यानंतर आपण कोणते कोणते लाईफमध्ये प्रिन्सिपल्स लक्षात ठेवले पाहिजे. ओके, त्यानंतर इव्हन अशा अनेक गोष्टी मी त्या पुस्तकामध्ये फ्रेंड्स लिहिलेल्या आहेत राईट. एक एक पेज जे तुम्हाला फार महत्वाचं वाटेल, एक एक पेज हे त्या पुस्तकाचं भरपूर नॉलेजेबल असेल आणि लाईफ चेंजिंग असेल. आणि लक्षात घ्या, ज्या लोकांना माहिती आहे मी यशस्वी झालो राईट, त्यांना तर आनंद आहेच, पण ज्या लोकांना ऍक्च्युअल मी माहिती आहे, जे जवळची लोक मी कुठल्या परिस्थितीने यशस्वी झालो राईट, त्या लोकांना भरपूर मोठं आश्चर्य वाटलेलं आहे राईट. तर ते सगळं मी जर्नी लिहिलं आहे. तर तुम्हाला भरपूर एक इन्स्पायरिंग जर्नी असेल. एक म्हणा आपण मूवी बघतो, पिक्चर बघतो राईट, जी स्टोरी असते तशा प्रकारची कदाचित माझ्या आयुष्यात स्टोरी घडलेली आहे. आणि ते सगळं मला हेल्थ इश्यूज होते, सगळं होतं, त्यातनं सगळ्यातनं मी बाहेर पडलो. ह्याच्यावरती मी कशी मात केली, काय केलं, लोकांना कसं मी पुढे नेलं राईट. आणि एक परफेक्शन लेवलला ट्रेडिंग आणि गुंतवणूकमध्ये एका परफेक्शन लेवलला मी कसा पोहोचलो ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे. त्याचबरोबर इव्हन गुंतवणूक करताना काय गोष्टींचा लक्ष ठेवला पाहिजे, व्यवसायाची आयडिया मला कशी आली, व्यवसाय मी कसा पुढे नेला, त्यामध्ये मी काय केलं, हे सगळ्या गोष्टीची माहिती मी माझ्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. नक्कीच तुम्हाला ते म्हणा ना एक भरपूर चांगलं पुस्तक तुम्हाला वाचायला मिळणार. त्याचबरोबर मला सांगायला फ्रेंड, आज मला एकच प्रॉब्लेम होता, म्हणजे आज मला सांगायला आवडेल की मी स्वतः जवळपास माझ्याकडे एवढं नॉलेज आहे की मी 17-18 कमीत कमी पुस्तकं मी लिहू शकतो. 18 बुक्स मी अजून लिहू शकतो, एवढं माझ्याकडे ज्ञान आहे. फक्त एकच प्रॉब्लेम होता की टाइम कन्स्ट्रेंट, की वेळ नव्हता. वेळ कसा काढायचा, सगळं खरेदी करता येतं, वेळ खरेदी करता येत नाही फ्रेंड्स राईट. सो त्यामुळे वेळ कसा काढायचा हे मला मोठं चॅलेंज होतं. पण आता पहिलं पुस्तक लिहिलं, कॉन्फिडन्स वाढला. नक्कीच मी पुढच्या पुस्तकांसाठी मी नक्कीच जास्तीत जास्त वेळ काढीन, अजून डबल मेहनत घेईन. आणि आता 2025 वर्ष आहे, कमीत कमी अजून एक पुस्तक माझं ह्या वर्षामध्येच लॉन्च झालं पाहिजे, ह्याचा मी नक्कीच फ्रेंड्स प्रयत्न करेन. नक्कीच तुम्ही पण ते पुस्तक खरेदी करू शकता. ओके, अमेझॉनवरती लवकरच ते अवेलेबल होणार आहे. आणि ते सगळे डिटेल्स तुम्हाला माझ्या टीमकडनं हे मिळतील. तुमचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद जर त्या पुस्तकाला मिळाला तर नक्कीच मला मोटिवेशन मिळेल की अजून पुस्तकं लिहिणं आणि अजून लोकांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युशन करणं. लक्षात घ्या, मला माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून, टीव्ही शोच्या माध्यमातून, सेशनच्या माध्यमातून, मीटिंगच्या माध्यमातून मी जेवढं लोकांच्या आयुष्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट करतो तेवढं मला फार मजा येते. आणि आज मला आनंद आहे की माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून मी हजारो लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये मी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, त्यांच्या आयुष्यामध्ये एक अमूल्य बदल मी घडवून आणू शकतो राईट. तर त्याच्यासाठी मला खूप मोठा आनंद आहे. आणि नक्कीच तुम्ही स्वतः वाचा, तुमच्या मुलांना पण हे वाचायला द्या. आणि जे आज माझं वय 36 आहे, पण जे मला वयाच्या 20-22 वर्षी ज्या गोष्टी कळायला लागल्या ते कदाचित तुमच्या मुलांना अजून लवकर कळायला लागते जर तुम्ही ते पुस्तक मुलांना वाचायला दिलं तर राईट. आणि नक्कीच तुम्हाला भरपूर ते पुस्तक आवडेल. आणि पुस्तकाची माहिती किंवा अजून इतर माहिती जर तुम्हाला काही पाहिजे असेल, कुठून डाउनलोड करायचं काय किंवा कुठून खरेदी करायचं पुस्तक राईट, ह्याची पूर्ण जर तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्हाला जे तुमचं डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या ऑफिसचे फोन नंबर, ईमेल ID सर्व काही दिलेलं आहे. तर तुम्ही आज रविवार आहे, पण तुम्ही उद्यापासून तुम्ही कधीही मंडे टू फ्रायडेमध्ये 9 ते 6 मध्ये आमच्या ऑफिशियल बोर्डलाईन नंबर्सवरती फोन करू शकता किंवा आम्हाला ईमेल देखील टाकू शकता. आमची टीम आणि मी नक्कीच तुम्हाला चांगल्या रीतीने सहकार्य हे करू. आणि अशाच प्रकारे तुमचा सपोर्ट आम्हाला कायमरीत्या राहू दे, ज्याने का आम्ही जास्तीत जास्त तुमच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्यूट करू. आणि आपल्या महाराष्ट्र प्रत्येक मराठी माणसाला मी नक्कीच चांगल्या रीतीने शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि इतर गोष्टीमध्ये नक्कीच मी चांगलं पुढे घेऊन जायचा मी प्रेक्षकांना नक्कीच प्रयत्न करेन. थँक्स लॉट फॉर प्रेशियस टाइम. आणि जायच्या आधी एक सांगतो की नक्कीच आता जे इव्हेंट होणार आहे त्याचा मी लवकरात लवकर त्याचा पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती मी अपलोड करीन. आणि नक्कीच तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना पण ते फॉरवर्ड करू शकता, नाही ज्याने का त्यांना देखील इन्स्पिरेशन मिळेल आणि ते देखील नक्कीच मार्केटमध्ये चांगल्या रीतीने पुढे जातील आणि ट्रेडिंग आणि गुंतवणूक करून नक्कीच भरपूर चांगला पैसा आहे कमवतील. थँक्यू. बाय करा. थँक्यू. बाय.